नमस्कार मित्रांनो, बंधन बँकेमध्ये वेकेन्सीज निघाल्या आहेत. आपण त्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत की यासाठी अप्लाय कसं करायचं आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, जॉइनिंग कशी होणार आहे आणि यासाठी अर्ज कसा करायचा आहे. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती आज घेणार आहोत. तुम्हाला जर बँकिंग फील्डमध्ये जॉब करायचा असेल किंवा तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल. ठीक आहे. तर त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे काही व्हिडिओ टाकेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल इथे आपण बंधन बँकेच्या वेबसाईटला आहोत. तर इथूनच आपल्याला अप्लाय करायचं आहे. पोस्टसाठी अप्लाय करण्यासाठी आपल्याला अगोदर या वेबसाईटला यायचं आहे. वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. आणि आपल्या यूट्यूबच्या चॅनलला आणि टेलिग्रामच्या चॅनलला पण आपण याची लिंक संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही तिथे पण जाऊन डायरेक्ट या लिंकवर येऊ शकता. तुम्ही मोबाईलवरनं पण अप्लाय करू शकता आणि पीसीवरनं पण अप्लाय करू शकता यासाठी. तर बघा, ही वेबसाईट आहे. तुम्ही जेव्हा लिंक ओपन कराल तर तुम्ही या वेबसाईटला याल. तर इथे तुम्हाला ऑप्शन आहे प्रिफर्ड डिपार्टमेंट म्हणून. तर तुम्हाला इथे अगोदर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. ह्यामध्ये त्यांनी जे कुठल्या त्यांच्या पोझिशन्स आहेत त्याबद्दल त्यांनी इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर तुम्हाला ज्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा तुमचं ज्यामध्ये एक्सपिरियन्स असेल किंवा तुमचं ज्या रिलेटेड तुमचं एज्युकेशन झालेलं असेल तर तुम्ही ती तुमची जी आहे ती फील्ड इथे सिलेक्ट करू शकता. तुमचं जर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असेल तर तुम्ही ते सिलेक्ट करायचं आहे. तुमचं ॲग्रीमध्ये असेल तर तुम्ही ॲग्री सिलेक्ट करा. तुम्हाला कॉर्पोरेटमध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही कॉर्पोरेट सिलेक्ट करा. ऑडिट असेल तर ऑडिट करा. बँकिंग ऑपरेशन्स अँड कस्टमर सर्व्हिस, तुम्हाला कस्टमर सर्व्हिसमध्ये असेल इंटरेस्ट तर तुम्ही सिलेक्ट करा तुमच्या एज्युकेशननुसार. त्यानंतर ब्रांच बँकिंग असेल तुम्हाला ते पण तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यांनी त्यांची जे काही त्यांची डिपार्टमेंट आहेत त्यांनी इथे त्यांचे सर्व जे आहेत ते ऑप्शन्स दिलेले आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला या पद्धतीने इथे सिलेक्ट करायचं आहे. तर मी एक तुम्हाला फॉर्म भरून दाखवत आहे की तुम्ही या पद्धतीने अप्लाय करू शकता. तर बघा, मी इथे ब्रांच बँकिंग सिलेक्ट करत आहे आणि तुम्हाला लोकेशन, तुमचं प्रिफर्ड लोकेशन तुम्हाला इथे जे आहे ते मॅन्युअल टाईप करायचं आहे. हे तर तुम्ही जे तुमचं तालुक्याचं ठिकाण असेल किंवा तुमची जी बंधन बँकेची ब्रांच असेल तुमच्या जवळपास, तुम्हाला ते इथे जे आहे ते लोकेशन टाकायचं आहे. तर मी इथे एक पुणे लोकेशन टाकत आहे. त्यानंतर तुम्हाला इथे कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. इथे तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे. तुमचा करंट पिनकोड, त्यानंतर तुमचं करंट स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं करंट सिटी, तुम्ही जिथे आता राहतात ते सिटी तुम्हाला इथे टाकायची आहे. त्यानंतर तुमचं एज्युकेशन टाकायचं आहे. तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे ते. तर बघा, आता तुम्ही पोस्ट बघितलेली आहे. तर इथे त्यांच्या एवढ्या साऱ्या डिपार्टमेंटमध्ये वेकेन्सी आहेत. तर तुमच्या एज्युकेशननुसार तुम्हाला जे आहे ते इथे तुमची हायरिंग होणार आहे. तर ह्यामध्ये मॅटर करत नाही, तुम्ही 12वी पास असाल तरी तुम्हाला इथे जॉब जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल. तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्हाला इथे जॉब मिळून जाईल. तर तुम्ही तुमच्या एज्युकेशननुसार तुम्हाला इथे तुमचं सिलेक्ट करायचं आहे. तुमचं BBA झालं, BE झालं, MA झालं, MBA झालं किंवा ऑदर झालेलं असेल तर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. इयर ऑफ पासिंग तुमचं जे आहे ते एज्युकेशन, तुम्ही जे इथे एज्युकेशन सिलेक्ट केलं ते तुमचं, तुम्ही कधी पासआउट झाला तर तुम्हाला इथे तुमचं इयर टाकायचं आहे. आणि इथे तुम्ही जर फ्रेशर असाल तर तुम्हाला इथे फ्रेशर सिलेक्ट करायचं आहे. आणि जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रात एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला इथे तुमचा एक्सपिरियन्स टाकायचा आहे. तुम्हाला किती वर्ष एक्सपिरियन्स आहे, त्यानंतर तुम्ही कुठल्या ऑर्गनायझेशनसाठी तुम्ही वर्क केलं आहे ते तुम्हाला हे टाकायचं आहे, त्याचं नाव टाकायचं आहे. आता तुमचा काही नोटीस पिरियड तुम्ही दिलेला आहे का, नोटीस पिरियडमध्ये तुम्ही काम करताय का, आणि तुम्हाला जे तुमची लास्ट सॅलरी आहे तुम्हाला ते सॅलरी टाकायची आहे आणि कंटिन्यू करायचं आहे. तुम्ही जर फ्रेशर असाल तर इथे फ्रेशर सिलेक्ट करून तुम्हाला इथे कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर तुम्ही या पेजला याल. या पेजला आल्यानंतर तुम्हाला इथे पहिला ऑप्शन आहे ते रिझ्यूमचा आहे. तुम्हाला इथे तुमचा रिझ्यूम टाकायचा आहे. इथे रिझ्यूम टाकण्यासाठी तुम्हाला इथे ऑप्शन आहे, तुम्ही इथे येऊन त्या क्लिक करू शकता आणि तुमचा रिझ्यूम जे आहे ते तुम्ही
सिलेक्ट करू शकता. तर बघा मी इथे माझा रिझ्यूम सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो चालू असणार आहे आणि तुमचा इथे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मेल आय डी टाकायचा आहे. मेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. तुमचा इथे सबमिट केल्यानंतर तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते इथे सबमिट झालेलं आहे. आता यानंतर आपण जेव्हा आपण ऑनलाईन अप्लाय करतो तर त्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडनं कॉल येतो. जर तुमचं सिलेक्शन तुमचं एज्युकेशन आणि तुम्हाला तुमचं जे काही तुमचा एक्सपिरियन्स असेल किंवा तुम्ही फ्रेशर जरी आहात आणि जर तुमचं प्रोफाईल त्यांना चांगलं वाटत असेल तर ते तुम्हाला कॉल करतील इंटरव्ह्यूसाठी आणि तुमची जी आहे ती पुढची प्रोसेस होईल. त्या पद्धतीने ह्यांची जी आहे ती जॉईनिंगची प्रोसेस आहे. आणि सध्या बंधन बँकेमध्ये खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात जे आहे ते वेकेन्सीज निघालेल्या आहेत. तर तुम्ही या थ्रू जे आहे ते अप्लाय करू शकता. बघा इथे ॲप्लिकेशन जे आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे. थँक्यू फॉर युअर ॲप्लिकेशन, वी विल गेट इन टच सून. ठीक आहे, तर जे आहे ते तुम्हाला त्यांच्याकडनं जे आहे ते लवकरच तुम्हाला रिप्लाय येणार आहे. तर जर तुम्ही जॉबच्या शोधात असाल तर तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करा. जॉईनिंग होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.